भारत सरकारनं नुकत्याच केलेल्या गॅस दरवाढीमुळे नागरिकांचा चांगलाच संताप उडाला असल्याचं दिसून येत आहे। राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका तसेच शहर कमिटीच्या वतीनं मोर्शी शहर अध्यक्ष भूषण कोकाटे यांच्या नेतृत्वात गॅस दरवाढीच्या विरोधात मोर्शी तहसील कार्यालयात तीव्र निदर्शनं करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे। वाढलेले दर व नोंदणीकरता देण्यात आलेल्या कालावधीमुळे बहुसदस्य असलेल्या कुटुंबांची हेलपाट होत असल्याचं दिलेल्या निवेदनातून स्पष्ट करण्यात आलं आहे। येणाऱ्या काळात गॅस सिलेंडर मिळणार किंवा नाही याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असल्यानं गॅस सिलेंडर बुकिंग करता सिलेंडरच्या दुकानाबाहेर प्रचंड रांगा असल्याचं देखील दिसतंय। केंद्र सरकारनं तात्काळ गॅस सिलेंडरची दरवाढ थांबवून गॅस सिलेंडरकरिता करण्यात येणारी बुकिंग प्रक्रिया पूर्ववत करण्याची मागणी मोर्शी काँग्रेस कमिटीच्या वतीनं करण्यात आली आहे। केंद्र सरकारने नुकतीच जे भरघोस अशी गॅसच्या किमतीमध्ये दरवाढ केलेली आहे, त्यामुळं गृहिणींसोबतच सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडलेले आहे। आधीच महागाईमुळं सर्वसामान्य जनता ही होरपळून निघालेली आहे व त्यातल्या त्यात केंद्र सरकारने कुठलाही विचार न करता जी गॅस दरवाढ केलेली आहे ती खरोखर अन्यायकारक आहे। त्यामुळं अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पुनश्च गृहिणींना इंधन व लाकडावर स्वयंपाक करण्यास भाग पाडलेले आहे। तसेच जी गॅसची आपण नोंदणी करत होतो त्या नोंदणीचा कालावधीसुद्धा 21 दिवसावरून 25 दिवसावर नेलेला आहे व या वाढवलेल्या दिवसामुळं ज्यांचं कुटुंब मोठं आहे, ज्यांच्या घरी सदस्य संख्या जास्त आहे, ज्यांना 15 दिवसामध्ये एक सिलेंडर लागतो, त्यांना कदाचित 15 दिवस चुलीवर स्वयंपाक करावा अशी परिस्थिती या सरकारने आणून काढलेली आहे। म्हणून या सर्व गोष्टीचा आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका, मोर्शी शहर व विधानसभेतर्फे निषेध करतो व ही केलेली गॅस दरवाढ केंद्र सरकारने तात्काळ रद्द करण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो व या सर्व गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। निवेदन देतेवेळी शोणित राऊत, अल्पजा बडाशे, मिलिंद कांबळे, रमाताई इंगळे, निलेश तट्टे, पंकज विधळे, गोलू शेख, गजानन चरपे, चंद्रकांत जवंजाळ, कमलेश बर्डे, सौरभ कुकडे, प्रकाश काळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं दिसून आलं। जनमत लाईव्ह न्यूज करता सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट, मोर्शी। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।